तुमचं स्वागत आहे माझ्या सुवर्ण क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण सुंदर असे बुके करायला शिकणार आहे। बघा किती सुंदर दिसतात ते। बघा या प्रकारे तुम्ही छोटे किंवा मोठे बनवू शकता। ते बुक बनवण्यासाठी आपल्याला या तीन कलरने बनवणार आहेत आपण। त्यानंतर आपल्याला याचे एक लेस लागणार आहे। हा B7000 ग्लू कटर आणि नीडल। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। हा बुके करण्यासाठी पहिला हा कलर वापरणार आहे। त्यासाठी पहिला एक मॅजिक सर्कल करून घ्यायचा। मॅजिक सर्कल नंतर त्यामध्ये सिंगल 6 काम करून घ्यायचे आपल्याला। एक झाला आपला, 2, 3, 4, 5 आणि हा 6। बघा 6 सिंगल खांब केल्यानंतर हा धागा हा ओढून घ्यायचा। बघा हा ओढून घेतल्यानंतर आपण जिथनं स्टार्ट केलेले सिंगल खांब तिथे स्लिप नॉट करून घ्यायची एक। हे बघा स्लिप नॉट करून घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची वरती आणि आपण हा स्टिच मार्कर आहे हा लावणार आहे तिथे। त्यानंतर बघा आपल्याला दुसऱ्या राऊंडला प्रत्येक एक सिंगल खांबावरती दोन खांब करायचे। तर चला करून घेऊ। प्रत्येक एक सिंगल खांबावरती 2 सिंगल खांब करून घ्यायचे, म्हणजे आपले 12 खांब होतील। दोन झाले, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि हे लास्टला 11, 12। बघा हे आपले 12 सिंगल खांब झाले। हे स्टिच मार्कर काढायचा, इथे स्लिप नॉट करून घ्यायची एक। बघा त्यानंतर एक साखळी घ्यायची आणि आता आपल्याला तिसरा राऊंड करायचा आहे। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक एक खांबाच्या वरती एक खांब। पहिला झाला, बघा आपल्याला प्रत्येक खांब पहिल्या एक सिंगल खांब घ्यायचा आहे, पहिले सिंगल खांब घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला वाढवायचे तर 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये करायचे आहे। पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब, एक सिंगल खांब, 2 सिंगल खांब। या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे, म्हणजे आपल्या 18 होतील। चला करून घेऊया आपण। पण या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केलेला आहे। त्यानंतर आपले लास्टला 2 स्टिच येतील। बघा त्यानंतर हा राऊंड इथे संपल्यानंतर इथे स्लिप स्टिच करायची आणि एक साखळी करून घ्यायची। त्यानंतर स्टिच मार्कर लावायचा। तर बघा आपला हा तिसरा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर चौथ्या राऊंडला
स्टार्टिंगला एक सिंगल खांब घ्यायचं, पुढच्या याच्यात एक सिंगल खांब, पुढच्या याच्यात 2 सिंगल खांब. आपल्याला तिसऱ्या स्टिचला वाढवायचे. तर बघा, पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, दुसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल खांब, 2 झाले. तिसऱ्या स्टिचमध्ये आपल्याला वाढवायचे, तर तिथे आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचे. 2 सिंगल खांब वेगवेगळ्या स्टिचमध्ये, तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये, 1, पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये एकाच जागेवरती 2. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचे. चला कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे स्लिप नॉट करून घेऊ, स्टिच मार्कर काढून. हे बघा, इथे स्लिप नॉट करून घ्यायची, एक चेन घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचं. आता आपला 5वा राऊंड चालू होतोय. बघा, आता 5व्या राऊंडला आपल्याला बघा एक सिंगल खांब घ्यायचा आहे फर्स्ट, त्यानंतर दुसऱ्या स्टिचमध्ये 2, तिसऱ्या स्टिचमध्ये 1 घ्यायचं आहे, चौथ्या स्टिचला वाढवायचे, तर तिथे आपल्याला 2 सिंगल खांब एका स्टिचमध्ये घ्यायचे, 1 घ्यायचा आहे, 2, 3 घ्यायचे, चौथ्या स्टिचला वाढवायचे, तर तिथे आपल्याला 2 सिंगल खांब एकाच जागेवरती घ्यायचे. बघा, 1, 2, 3, चौथ्या याच्यात 2 एकाच याच्यात. बघा, याच प्रकारे हा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा. 5वा राऊंड पण कंप्लीट होत आला. लास्टला 2 खांब येतील एका स्टिचमध्ये. 6व्या राऊंडला आपल्याला परत स्टिच प्रोटेक्टर काढायचे, इथे स्लिप नॉट करून घ्यायचे, एक साखळी, त्यानंतर इथे परत लावून घेऊया. त्यानंतर बघा, पहिल्या स्टिचमध्ये आपल्याला सिंगल खांब घ्यायचे, एक, पुढच्या स्टिचमध्ये 2, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये 3, पुढच्या स्टिचमध्ये 4 आणि 5व्याला आपण एका जागेवरती 2 खांब करणार आहे. त्यानंतर परत 1, 2, 3, 4 आणि 5व्या स्टिचला एकाच जागेवर 2 सिंगल खांब करायचे. 1, 2, 3, 4, 5व्या स्टिचला वाढवायचे, तर एकाच जागेवर आपल्याला 2 सिंगल खांब करायचे. बघा, याच प्रकारे हा राऊंड कंप्लीट करून घेऊ आपण. आपला हा 6वा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथे एक स्लिप नॉट करून घेऊ. स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी आणि स्टिच मार्कर परत लावून घेऊ. आता आपल्या 7व्या राऊंडला आपण काय करायचं आहे, बघा, हे खांबाच्या वरती 2 लाईन आहेत, बघा 2 साखळ्या आलेल्या आहेत, त्याच्या फक्त मागच्या साईडचं जे आहे इथेच आपल्याला स्टिच करायचे. तर बघा, प्रत्येक एक खांबावरती आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचं आहे. बघा, या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा, मागच्या साईडला स्टिच केल्यावरती हे असे दिसेल. आपल्या हा 7व्या राऊंडला सेम हे असं पूर्ण कंप्लीट करून घ्यायचं आहे. पण कंप्लीट झालेलं आहे, या प्रकारे दिसेल हे. त्यानंतर स्लिप नॉट करून घ्यायची.
बघा स्लिप नॉट केल्यानंतर एक साखळी घेऊन मार्कर लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला 8व्या राऊंडला आपल्याला प्रत्येक एक खांबावरती सिंगल खांब करून घ्यायचे. हे दोन्ही साईडच्या याच्यातनं करायचे. आता फक्त 7व्या राऊंडलाच आपण मागच्या साईडच्या साखळीतनं स्टिच केलं. तर आता दोन्ही साईडच्या याच्यातनं प्रत्येक एक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. याच प्रकारे आपल्याला 8वा राऊंड कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर पुढे 4 राऊंड अजून याच प्रकारे कंप्लीट करायचे. 9, 10, 11 आणि 12. बघा याच प्रत्येक सिंगल खांबावरती एक सिंगल खांब. या प्रकारे आपल्याला पुढचे 4ही राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. तर चला आपण 4ही पण राऊंड कंप्लीट. तर बघा या प्रकारे आपला 12वा राऊंड पण कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर इथे एक स्लिप नॉट करून घ्यायची. एक साखळी घ्यायची वरती आणि स्टिच प्रोटेक्टर लावायचं आहे. बघा 12 राऊंड नंतर या प्रकारचं दिसेल हे. त्यानंतर आपल्याला पहिले सिंगल खांब घ्यायचे सेम स्टिचमध्ये. पहिलं दुसऱ्या स्टिचमध्ये पण सिंगल खांब घ्यायचं आहे. बघा त्यानंतर आपल्याला आता कमी करायचे खांब. हे 2 सिंगल खांब घेतल्यानंतर बघा कमी करायला हे 2 जे आहे साखळी त्याच्या फक्त बाहेरच्या साईडने बघा एकदा सुईत घातलं, दुसऱ्या खांबाचं पण घातलं सुईमध्ये आणि त्यानंतर बघा दोघांचं एक खांब केलं. बघा पुढं सिंगल खांब केलं, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून एक सिंगल खांब आणि 2 सिंगल खांब केल्यानंतर कमी करायला बघा एकदा सुईतनं काढलं, त्यानंतर दुसऱ्या खांबचं पण एकदा सुईतनं एक साईडचं घ्यायचं फक्त. बघा ह्या साईडने पूर्ण धागा ओढून घ्यायचा आणि दोघांचं एक करायचं. बघा त्यानंतर एक सिंगल खांब, एक सिंगल खांब, त्यानंतर पुढच्या 2 झाल्यावरती कमी करायचे. बघा तिसऱ्या स्टिचला कमी करायचे. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचे. बघा 2 सिंगल खांब त्यानंतर कमी करायचे. आपण हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे स्लिप स्टिच करून घ्यायची. बघा एक साखळी घ्यायची, स्टिच मार्कर लावून घ्यायचे. सेम स्टिचमध्ये आपल्याला एक सिंगल खांब करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये अजून एक, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये अजून एक, म्हणजे 3 सिंगल खांब करायचे आणि चौथ्याला कमी करायचे. बघा 3 सिंगल खांब झाले, चौथ्या स्टिचला आपल्याला खांब कमी करायचे, 2 खांब कमी करायचे. परत आपल्याला 3 सिंगल खांब घ्यायचे, 1, 2, 3. बघा 3 सिंगल खांब नंतर चौथ्याला आपल्याला कमी करायचे. 1, 2, 3. 3 झाल्यानंतर चौथ्याला बघा इथे कमी करायचं आपल्याला. बघा या प्रकारे आपण कंप्लीट करून घेऊ. आपला हा पण राऊंड कंप्लीट झालेला. स्लिप नॉट करून घेऊया इथे. आणि साखळी करून घेऊ. बघा साखळी केल्यानंतर बघा आता आपल्याला सिंगल खांब न घेता स्टार्टिंगपासूनच आपल्याला 2 खांबांचं एक खांब करायचं आहे. तर बघा पहिलं घेतलं, त्यानंतर हा दुसरा घेतला, दोघांचा एक. त्यानंतर बघा पुढच्या स्टिचला 2 खांबांचं एक, असं 2 खांबांचं एक. या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचं आहे.
पहिल्या खांबाच्या फ्रंटमधनं घेतलं, दुसऱ्या खांबाच्या फ्रंटमध्ये घेतलं, धागा ओढून घेतला, दोघांचं एक. चला असंच आपला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आपण हे स्टिच मार्कर काढून इथे स्लिप स्टिच करून घेऊ. बघा, स्लिप स्टिच केल्यानंतर आता आपल्याकडे हे 12 सिंगल खांब राहिलेत, तर आपण याच्यामध्ये आता फायबर भरून घेणार आहेत. कापूस बघा, हा कापूस याच्यामध्ये भरून घेणार आहे. बघा, या प्रकारे आपण हा फायबर कापूस भरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण आता स्टिच मार्कर लावून घेणार आहेत. आता हे आपले 12 खांब आहेत, तर याचे आपले आता 6 खांब करायचे आहेत आपल्याला. तर बघा, पहिल्या याच्यातनं एकदा घ्यायचं, दुसऱ्या याच्यातनं एकदा, दोघांचं एक. बघा, या प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊ. बघा, 2 झाले आपले. तीन झाले. 4, 5 आणि लास्टला 6. बघा, या प्रकारे आपले 6 काम झाले. स्टिच मार्कर काढून स्लिप स्टिच करून घ्यायची. आणि साखळी घ्यायची. तर बघा, आता आपले हे 6 खांब झालेले. त्यानंतर आपल्याला या 6 खांबावरती प्रत्येक एक खांबावरती डबल खांब करायचं आहे. तर बघा, एक साखळी घेतली, त्यानंतर 2, 3. बघा, 3 घेतले. तर आता आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 3 डबल खांब करून घ्यायचे. तर एक आपली ही झाली डबल खांब, त्यानंतर 2, 2 झाले आपले. त्यानंतर हे 3. बघा, आपल्याला प्रत्येक एक खांबावरती 3 डबल खांब करून घ्यायचे. तर बघा, आपले प्रत्येक एक खांबावरती 3 डबल खांब करून झालेले. लास्टला इथे स्लिप नॉट करून घ्यायची आहे. हे बघा, एक स्लिप नॉट करून घेतलेली आपण.
त्यानंतर आता आपल्याला प्रत्येक खांबावरती एक सिंगल खांब करून घ्यायचे. तर या प्रकारे आपल्याला बघा प्रत्येक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे आपल्याला वरती अजून 3 लाईन करून घ्यायच्या. प्रत्येक खांबावरती एक सिंगल खांब या प्रकारे अजून 3 लाईन करून घ्यायच्यात आपल्याला वरती. हे बघा या प्रकारे अशी डिझाईन दिसायला लागेल. तर चला आपण अजून 3 लाईन करून घेऊ. तर बघा या प्रकारे आपला हे 3 राऊंड आपण कंप्लीट करून घेतले. बघा या प्रकारे दिसतील. स्लिप नॉट करून एक साखळी घ्यायची. त्यानंतर धागा कट करून घेणार आहेत आपण. बघा हे बघा या प्रकारे दिसेल. हे बघा किती सुंदर दिसते. एक्स्ट्राचा धागा आहे तो हाईड करायचा आहे. ते या प्रकारे दिसेल. आता बघा आपल्याला या प्रकारचे असं बनवायचे. तर बघा त्यासाठी आपण दुसरा धागा जोडून घेऊ. पहिली एक गाठ बांधून घ्यायची इथे. ही गाठ बांधून घेतली. त्यानंतर बघा कोणत्या पण एक साईडला आपण हे जॉईंट करून घेणार आहे. इथे बघा जे आपण 7व्या राऊंडला मागच्या साईडने जे स्टिच केलेलं त्याच्या पुढच्या साईडचं जे राहिलेलं बघा फ्रंटचं तिथे आपण हा जॉईंट करून घेणार आहे धागा आणि एक साखळी करून घेणार आहे. बघा यानंतर आपण सेम याच्यामध्ये एक सिंगल खांब करून घेणार आहे. बघा याच प्रकारे आपल्याला प्रत्येक एक स्टिचमध्ये सिंगल खांब करून घेणार आहे. हा एक्स्ट्राचा धागा आपण याच्यातच घ्यायचा आहे. आपल्याला हा राऊंड असाच कंप्लीट करायचा आहे. प्रत्येक एक स्टिचमध्ये एक सिंगल खांब या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. चला प्रकारे आपण हा राऊंड कंप्लीट केलेला आहे. लास्टला इथे स्लिप नॉट करून हे बघा हा राऊंड कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर एक साखळी घ्यायची पुढे आणि त्यानंतर बघा आता आपल्याला इथे स्टिच करायचे. तर बघा पहिल्या 3 साखळ्या घ्यायच्यात. 1 2 3. त्यानंतर बघा ही जी साखळी त्याच्या मागच्या साईडच्या याच्यामध्ये आपल्याला पहिले खांब करायचे. 3 सिंगल डबल खांब करायचे. एक साखळीचा आपलं झालेला आहे. त्यानंतर अजून 2 करून घ्यायचे सेम स्टिचमध्ये. 1 त्यानंतर हा 2. बघा हे 3 झाल्यानंतर आता आपल्याला एक स्टिचमध्ये मागच्या साईडला करायचे, एक स्टिचमध्ये पुढच्या साईडला करायचे. बघा एक झाला, 2 3 पुढच्या साईडला झाला. आता ह्या मागच्या साईडला करायचं आहे. बघा 1 2 आणि 3. बघा मागच्या साईडला झालं. आता हे पुढच्या साईडला या प्रकारे आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. एकदा मागच्या साईडला एकदा पुढच्या साईडला या प्रकारे. एक झाला, 2 आणि 3. बघा या प्रकारे असं दिसायला लागेल. तर चला या प्रकारे हा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊ. या प्रकारे आपला हा राऊंड कंप्लीट झालेला. बघा हे झिगझॅगमध्ये किती सुंदर दिसते. त्यानंतर
लास्टला पण इथे स्लिप स्टिच करून घेणार आहे. एक साखळी आणि हा धागा कट करून घेऊ. एक्स्ट्राचा धागा हा यामध्ये साईड करू. बघा या प्रकारे दिसेल हे. आता आपण ही मधली फुलं कशी बनवायची ते बघूया. तर बघा सगळ्यात आधी आपण पानं बनवायला शिकणार आहेत आतली. तर त्यासाठी पहिले मॅजिक सर्कल करून घेऊ. हा बघा या प्रकारे मॅजिक सर्कल. एक साखळी घेतली. बघा मॅजिक सर्कल नंतर एक साखळी. त्यानंतर आपल्याला पुढे 4 साखळ्या घ्यायच्यात. बघा 1 2 3 4. बघा 4 साखळ्या घेतल्या. 4 साखळ्या घेतल्यानंतर एक पहिली साखळी सोडून दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करायची. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करायचं आहे आणि त्यानंतर लास्टला आपल्याला चौथ्या साखळीमध्ये हाफ खांब करून घ्यायचं आहे. बघा या प्रकारे दिसेल. त्यानंतर सर्कलमध्ये आपल्याला इथे स्लिप नॉट करायची. सर्कलला जोडून घ्यायचे म्हणजे बघा या प्रकारे हे पत्ता दिसेल. ते स्लिप नॉट करून घेतल्यानंतर एक साखळी घ्यायची. एक साखळी घेतल्यानंतर वरती 4 साखळ्या करायच्या आहेत. परत बघा 2 झाल्या, 3 आणि हे 4. बघा 4 झाल्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करायची. ही एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप नॉट करायची. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करायचे एक. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये आपल्याला एक हाफ खांब करायचा आहे. त्यानंतर सर्कलमध्ये स्लिप नॉट करून घ्यायची. बघा या प्रकारे. त्यानंतर एक साखळी घ्यायची. बघा हे 2 झाले आपले. त्यानंतर पुढे 4 साखळ्या घ्यायच्यात. बघा 2 3 4. बघा 4 साखळ्या घेतल्यानंतर एक साखळी सोडून पुढच्या साखळीमध्ये स्लिप नॉट करायची. बघा स्लिप नॉट. पुढच्या साखळीमध्ये आपल्याला सिंगल खांब करून घ्यायचे एक. त्यानंतर हाफ खांब करून घ्यायचे एक. बघा हाफ खांब केल्यानंतर एक स्लिप नॉट करायची. लास्टला आपल्याला इथे स्लिप नॉट करून घ्यायची. बघा या प्रकारे. आणि एक साखळी करून बघा हा धागा असा ओढून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपले हे पत्ते दिसतील. आणि त्यानंतर हा धागा असा कट करून घ्यायचा. बघा हा धागा असा ओढून घ्यायचा आहे. बघा आणि हे दोघांची गाठ बांधून घ्यायची. या प्रकारे आपला हा पत्ता दिसेल. फुल करणार आहेत. हा रेड कलरचा धागा घ्यायचा आहे. बघा हा धागा घेतल्यानंतर एक गाठ बांधून घ्यायची. पहिलं गाठ बांधल्यानंतर 8 साखळ्या करायच्या. बघा 2 3 4 5 6 7 8. बघा 8 साखळ्या केल्यानंतर आपल्याला पहिली साखळी सोडून दुसरी जी साखळी त्याच्यामध्ये सिंगल खांब करायची. 3 2 झाले.
एकाच साखळीमध्ये हे 3 खांब केले. त्यानंतर पुढच्या साखळीमध्ये पण 3 खांब करून घ्यायचे. 3 सिंगल खांब करायचे. असं 7 साखळ्यांमध्ये आपल्याला हे 3 सिंगल खांब करून घ्यायचे. बघा, या प्रकारे आपण प्रत्येक एक साखळीमध्ये 3 खांब या प्रकारे हा राऊंड कंप्लीट केलेले आहे आपण. बघा, हे झाल्यानंतर एक साखळी घ्यायची आणि थोडासा लांब असा हा धागा कट करून घेणार आहे. बघा, या प्रकारे आपण हे फूल शिवून घेणार आहे. तर हे नीडल घ्यायची आणि हे फूल हे बघा या प्रकारे सेट करायचं. त्यानंतर बघा, या प्रकारे आपण हे शिवून घेतलेले फूल इथे नॉट बांधून घ्यायची दोघांची. बघा, त्यानंतर बघा, हे जे पान आहे पानांच्या बरोबर मध्यभागी बघा जिथे आपण सर्कल केलेला तिथे बरोबर हे फूल आपण जॉईन करून घेणार आहे. तुम्ही चिटकवलं तरी चालेल किंवा या प्रकारे हे बघा या प्रकारे दिसेल हे फूल. त्यानंतर हे गाठ मारून घेणार आहेत आपण इथे बांधून घेणार आहे. त्यानंतर हे कट करून घेऊ आपण. हे बघा या प्रकारे दिसेल. अजून ही 6 फुलं म्हणजे अशी 7 फुलं करून घेतलेले. आता आपण याला हे अशी चिटकवून घ्यायची. बघा या प्रकारे या प्रकारे आपण चिटकवून घेणार आहे. पण हा B7000 ग्लू घेतलेला आहे. तर बघा हा असा लावून घ्यायचा आहे. बघा या प्रकारे आपण ही सगळी फुलं चिटकवून घेऊ. बघा चिटकवल्यानंतर या प्रकारे दिसेल आपल्याला ही 7 फुलं लागलेली. फुलांनी 6 आणि मध्ये आपण ही सगळी फुलं अशी चिटकवून घेतलेली. बघा किती सुंदर दिसते. त्यानंतर आपण इथं आता पण हे जे रिबीन आहे हे लावणार आहेत. तर बघा असं कट करून घ्यायचं आणि ही गाठ मारून घ्यायची इथे.
या प्रकारे जास्त टाईट नाही बांधायची. त्यानंतर बघा या प्रकारे असे ते आपण चिटकवणार आहे. बघा या प्रकारे असं हे चिटकवून घ्यायचे. प्रकारे आपला हा बुके तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतं बघा. थँक्यू फ्रेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.